नमस्कार विद्यार्थी मित्रो, विचार पुष्प 3 या भागात आपलं स्वागत आहे. आतापर्यंत मन हेच चित्रगुप्त आणि वेळेचा सदुपयोग हे 2 भाग आपण पाहिले. तिसरा भाग आहे अवचेतन मनाची शक्ती या विषयावरती. विद्यार्थी मित्र, अवचेतन मन म्हणजे काय तर आपलं सबकॉन्शियस माइंड, याला आपण अवचेतन मन असं म्हणतो. म्हणजेच आपण चालतो, बोलतो, ऐकतो, लिहितो, पळतो, वाचतो, ह्या सर्व गोष्टी कशात येतात? चेतन मन मध्ये, कॉन्शियस माइंड मध्ये. परंतु अवचेतन मन काय करतं की आपण ह्या ज्या सर्व गोष्टी करतो याच्यावर प्रक्रिया करून एक त्याचं टेप रेकॉर्डिंग आपल्या मनात सेव्ह करणं, हे काम कोणाचं आहे? अवचेतन मनाचं. विचार केला तर एक गोष्ट आहे, गोष्टीद्वारे सांगतो मी. एकदा सर्व देवांची बैठक जमली आणि त्या बैठकीत असं ठरलं की जी ही विश्वशक्ती आहे ती विश्वशक्ती आपल्याला कुठेतरी लपवावी लागेल, जेणेकरून त्यापर्यंत मानव पोहोचू शकणार नाही. एक देव उठला, त्याने सांगितलं आपण समुद्राच्या एकदम खोलपर्यंत ती विश्वशक्ती आपण लपवून ठेवू. पण झालं असं, दुसऱ्या एका देवाने सांगितलं की नाही, असं करता येणार नाही. जो मनुष्य साधारणपणे पर्वताच्या शिखरावरती पोहोचू शकतो तर तो नक्कीच समुद्राच्या तळाशी सुद्धा पोहोचू शकतो. मग तो ठराव अमान्य झाला. नंतर दुसऱ्या देवाने सांगितलं की आपण याला अंतराळात ठेवूयात. लगेच दुसरा देव उठला, तो म्हणला की नाही, असं करून चालणार नाही. कारण की जो मनुष्य पर्वताच्या शिखरापर्यंत पोहोचला तो मनुष्य अंतराळातही पोहोचू शकतो, तिथेही आपल्याला ठेवता येणार नाही. मग सगळ्यांना प्रश्न पडला की ही विश्वशक्ती ठेवायची तरी कुठं? त्यावेळेस एक सर्वात हुशार देवाने उत्तर दिलं की ही विश्वशक्ती आपल्याला माणसाच्या मनात ठेवावी लागेल. कारण की माणूस हा सर्व गोष्टी साध्य करू शकतो, परंतु त्याच्या न्यूनगंडाने तो त्याची आत्मशक्ती ओळखू शकत नाही. सगळ्यांचं एक मत झालं, ठराव पक्का ठरला आणि ठरल्याप्रमाणे मानवाच्या अवचेतन मनामध्ये ती विश्वशक्ती व्यापून राहिली. विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो आणि सहकाऱ्यांनो, सगळ्यांना हेच सांगणं आहे की आपल्या मनात जी शक्ती आहे ती कुठेच नाही. आपल्या जगात, ह्या पूर्ण युनिव्हर्समध्ये, पूर्ण मल्टिव्हर्समध्ये जी शक्ती आहे ती आपल्या मनाच्या अस्तित्वाच्या गाभ्यातून प्रकट होते. म्हणजेच काय तर E=mc² हा एक फॉर्म्युला आईन्स्टाईनने काढला. म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की पदार्थाचं वस्तुमानाचं कन्व्हर्जन आपल्याला एनर्जीमध्ये करायचंय. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1 ग्रॅम पदार्थाचं जर आपण एनर्जीमध्ये कन्व्हर्जन केलं तर ते किती होईल? 30.3 हॉर्स पॉवर, दशलक्ष हॉर्स पॉवर एवढी. म्हणजे ही शक्ती खूप मोठी आहे. मग जर एखाद्या अणुरेणूमधून जर एवढी शक्ती बाहेर पडत असेल तर आपल्या मनाच्या गाभऱ्यातील शक्ती केवढी असेल? प्रचंड. माणसाने आतापर्यंत विविध शोध लावले, जगणं सोयीस्कर केलं, हे केवळ आणि केवळ फक्त आपल्या मनाच्या इच्छाशक्तीमुळे. त्यामुळे मनाची पॉवर जी आहे ती खूप मोठी आहे, त्याचा अंत नाही. स्वामी विवेकानंद म्हणले आहेत की अमर्याद शक्ती तुमच्या मनाच्या वास्तव्यात आहे, ती फक्त तुम्हाला प्रगट करता आली पाहिजे. आता ही शक्ती जर आपल्याला प्रगट करायची म्हणली तर काय करावं लागेल? तर नियमितपणे आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग द्वारे हे शक्य आहे. नियमितपणे पॉझिटिव्ह थिंकिंग केली, मी हे करू शकतो, मी हे करू शकतो, हा ठाम विश्वास जर असेल तर माणसाला काहीही अशक्य नाही. विचार करा, पूर्वीच्या काळी म्हणजे 100 वर्षापूर्वी जर तुम्ही गेले आणि त्यावेळेस विचार केला असता की मला माझ्या दूरच्या नातेवाईकाला बोलायचंय, सिंपल उदाहरण आहे, मला माझ्या दूरच्या नातेवाईकाला बोलायचंय, तर मला त्या पद्धतीने जावं लागेल. पण आज ते शक्य आहे का? आज आपण फोन करतो एका कॉलवरती, इथून ह्या देशातून दुसऱ्या देशात काय कुठेही आपण कॉल करून त्याला विचारू शकतो, त्या व्यक्तीला आपण बोलू शकतो. मग ही शक्ती कुठून आली?
ही एक मनाचीच प्रगट झालेली शक्ती आहे. मनाच्या द्वारामध्ये जर शास्त्रज्ञांनी शोध लावले नसते तर हे शक्य नसतं. दुसरं एक म्हणजे काय, अजून एक शक्ती आहे, ते तुम्हाला माहित असेल असे मला वाटतं, ती म्हणजे आत्मशक्ती. चेतन आणि अवचेतन मनाच्या पलीकडे एक शक्ती असते, ती असते आत्मशक्ती. एका सायंटिस्टने एक एक्सपेरिमेंट केला होता, की एक्सपेरिमेंट मध्ये सांगितलं की ज्या वेळेस एखादा मनुष्य मरतोय त्यातून 21 ग्रॅम एवढी शक्ती बाहेर पडते. त्यांनी एक प्रयोग केला. एक काचीच्या पेटाऱ्यामध्ये एका मृतदेहाला ठेवलं, म्हणजे मृतदेह म्हणजे मेला नव्हता, तो मरणार होता असा ठेवला, आणि त्याच्यातून शक्ती बाहेर पडणार म्हणजेच काय, तर त्यावेळेस तो मृत्यूशय्येवर पडलेला एक पेशंट होता, त्याच्या भोवती काचेचं एक पेटी सगळं तयार केलं होतं आणि वरतून सर्व शास्त्रज्ञ ऑब्झर्व करत होते. विविध मीटर्स जोडले होते, किती शक्ती मोजायची आहे. 2 सेकंदानंतर 4 सेकंदानंतर त्याला अटॅक आला आणि तो मेला. तसाच लगेच त्या काचीच्या पेटीवर तडाखा उरला. म्हणजे थोड्या ठिकाणी तो फुटली काचती. कस काय फुटली? कारण ही होती आत्मशक्ती. म्हणूनच अनेक साधू संत सांगतात की मनुष्य देह हा फक्त कपड्याप्रमाणे आहे, त्याचा उपयोग करणारी शक्ती आत्मशक्ती ही अनंत आहे, त्याचा आपण विचार देखील करू शकत नाही. सांगायचं एवढंच, तुमच्या मनात अमर्याद शक्ती आहे, त्याचा उपयोग पाहिजे त्या ठिकाणी करा, उचित लक्ष्यावर करा, तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी सांगायचं एवढंच की आपल्या स्वतःवरती, आपल्या मनावरती प्रचंड विश्वास बाळगा. हे विश्व तुमची अमर्याद शक्ती पाहण्यास इच्छुक आहे. तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला जाण्यासाठी सुकर सोयी उपलब्ध होतील जेव्हा तुम्ही तुमच्या लक्ष्यावर केंद्रित कराल. ओके, धन्यवाद.